माणसाचं तर किती वर्ष पहिलं झालेलं आहे, पण प्रगतीला आज काय, ज्यावेळी माणसाच्या अंदर ज्ञान येते त्यावेळी माणसाचा जन्म दुसऱ्यांदा होतो. म्हणून आज भाऊ एकदा जोरदार ताली वाजवा बाबाच्या नावाची. समोर पाठवा, कारण प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. आज तुमच्या गावाचं गोकुळ झालं, या चरुणखटी नगरीचं गोकुळ झालं आणि त्याचा तो आजचा दिवस आहे. कशासाठी आले होते तुकडोजी महाराज, कशासाठी आले होते जगन्नाथ बाबा, कशासाठी आले होते गाडगे बाबा, आणि कशासाठी आले होते बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजा. आज त्याची गरज आहे हो, म्हणून सगळे याद करणं. आज देशात जातीयता वाढत आहे, धर्माचा वाढत आहे, पण आनंद वाटते सांगताना की या जरूर खटीमध्ये या मंदिरामध्ये येणारे भक्त हे मुसलमान सुद्धा आहे, नंदीगडावर येणारे भक्त ख्रिश्चन सुद्धा आहे, बौद्ध सुद्धा आहे. का सगळ्यांनी एकत्र घेतलं, कारण यांनी जाणलं उद्या देशाचं भविष्य धोक्यात आहे. बाबांनी सांगितलं जगात, बाबांनी अरे 16 आपल्यातली जातीयता 16 तारखेचा अर्थ काय आहे, आपल्या मनातले दुर्गुण सोडा, आपल्या मनात असलेली जातीयता धर्मांधता जे सगळं सोडा. आता याच्यासाठी गरज आहे म्हणून तुकडोजी महाराजांनी आवाज दिला, जाती भाव विसरुनिया एको पावी हा तुझ्या मूळ नष्ट हो जगात खरी जगामध्ये या भारतात बंधू भाव नित्य हसूदे देवरची असादे. आणि भाऊकालजांचं कीर्तन झालं आदरणीय सुरपाम महाराज. वय भरपूर आहे पण चेहऱ्यावर पाहिलं वय दिसत नाही, कारण आशीर्वाद जगन्नाथ बाबाचा. आणि जगन्नाथ बाबांच्या नंतर जो पहिला करंट झाला ते पहिलं सप्टेशन झालं ते नंदीगड देवस्थान पिंपरी, त्याच्यानंतर एक देवस्थान होत गेले नाही. आणि आज